नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। आपण काही मागील दिवसामध्ये जनमंतकच्या फेसबुक पेजवरती, जनमंतकच्या यूट्यूब चॅनलवरती, त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजवरती रेणापूर तहसीलच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या रेणापूर शहरातल्या 12 दुकानांपैकी 11 दुकानदारांनी डिसेंबर 2025च्या मालाचा काळा बाजार केला या संदर्भातलं वार्तांकन केलं। त्या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट तुम्ही बघितला असेल आणि त्या संदर्भातली माहिती आम्ही तुमच्या समोर आणली होती। त्या मग मधल्या काळामध्ये काय घडलं, कसं घडलं, कुणं घडवलं किंवा मला जिवे मारण्याची सुपारी कुणी दिली होती ही देखील घटना तुम्ही पाहिली असेल। आता हा व्हिडिओ विनंती करतोय की रेणापूरवासियांनी, प्रत्येक रेणापूरवासियांनी जो राशनचा लाभार्थी आहे त्यांनी काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक आणि शेवटपर्यंत बघावा। ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं तुम्हाला मी आज सांगणार आहे या प्रकरणाचं पुढं काय झालं। आता बघा, माझी तक्रार होती की 2025च्या डिसेंबर महिन्यामधल्या जे धान्य, रास्त भाव धान्य दुकानदाराकडे जे शासनाचं गोरगरिबाला वाटण्यासाठी धान्य येतं, तांदूळ येतो, गहू येतो, त्याचबरोबर ज्वारी येते, हे धान्य त्या वंचित लोकांना, त्या लाभार्थ्यांना मिळालं नाही ह्या संदर्भात माझी एक रीतसर तक्रार इथल्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होती आणि त्या संदर्भामध्ये आपण वार्तांकन केलं, त्या संदर्भातली बातमीसुद्धा केली। आता त्याचबरोबर माझ्या तक्रारीवर आणखी एका संघटनेनं तशीच तक्रार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांच्याकडे केली होती। आता ह्या सगळी घटना घडल्यानंतर किंवा आपल्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, प्रकाशित झाल्यानंतर तिथल्या तहसील यंत्रणेला जाग आली, जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ त्या दुकानाच्या चौकशीचे आदेश दिले आणि दुकानाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर या मागील 4 ते 5 दिवसांमध्ये दुकानाच्या तपासण्या झाल्या आणि या दुकानाच्या तपासण्या झाल्यानंतर एक अहवाल सादर झाला, तो म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाला आला। तो अहवाल सादर कसा झाला आणि रेणापूर तहसीलमधले अधिकारी या दुकानदाराला कसे वाचवतायत आणि का वाचवतायत ह्याचं एक उदाहरण आणि ह्याची एक माहिती मी तुमच्यापर्यंत ठेवणार आहे। रेणापूर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या भ्रष्ट दुकानदारांना, या काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांना पाठीशी घालण्यामागचं कारण काय? का इथला जो पुरवठा अधिकारी होता, तालुका पुरवठा अधिकारी जो होता, त्या पुरवठा अधिकाऱ्याची काय या सगळ्यामध्ये मिलीभगत होती का? किंवा तहसीलमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची याच्यामध्ये मिलीभगत होती का? हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचं कारण अनेक आहेत। आता माझ्याकडे त्या अहवालातली एक कॉपी माझ्याकडे माझ्या हातामध्ये आहे। आता हे तुम्हाला कॉपी माझ्या स्क्रीनवर देखील दाखवतो, इथे देखील स्पष्ट दिसणार नाही। याच कॉपीमध्ये जर बघितलं तर एक हे बघा, इथं हायलाईट केले आणि त्या हायलाईटमध्ये त्या दुकानदाराला, तिथल्या या भ्रष्ट दुकानदाराला तिथल्या अधिकाऱ्यांनी कशी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे ते बघा। इथे एक त्यांनी हायलाईट केलेलं वाक्य वाचून दाखवतो। कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही तांत्रिक त्रुटीचे कारण पुढे करून, उदाहरणार्थ सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे किंवा चालू महिन्याचा ऑनलाईन डेटा उपलब्ध नसणे, अशा पात्र लाभार्थ्याला धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही। म्हणजे काय, इंटरनेट नसेल किंवा सर्व्हर डाऊन असेल किंवा त्यांचा डाटा जो आहे त्या मशीनवर आल्या नसल्यामुळं तशा लाभार्थ्याला धान्यापासून वंचित ठेवता येत नाही। असे केल्यास तो कायद्याचा भंग आणि लाभार्थ्याचा मानवी हक्काचे उल्लंघन केले जाऊ शकते, असे एक हायलाईट करून त्या अहवालामध्ये त्यांनी ह्याचा आधार घेतलेला आहे, वाचण्यासाठीचा आधार घेतलेला आहे। पण ह्याच्या खाली आणखी एक दुसरं वाक्य दिलंय, अपवादात्मक परिस्थिती हाताळणी। आता ह्याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत बघा, ह्याच्यामध्ये काही सूचना दिल्या आहेत, म्हणजे ऑफलाईन वाटप करताना दुकानदाराने पाळावयाची त्रिसूत्री। आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, नोंदणी वही व्यवस्थापन, रजिस्टर, लाभार्थ्याचे नाव, राशन कार्ड क्रमांक, वाटप केलेल्या धान्याचं प्रमाण याची अचूक व पारदर्शक नोंदणी करणे। म्हणजे जर तुम्ही ऑफलाईन वाटलं असेल तर तसं रजिस्टर तयार करा, पण या लोकांनी डिसेंबरमध्ये रजिस्टर तयार केलं नव्हतं, त्याचं पुढे मी सांगतोच। भौतिक पुरावा, ऑनलाईन अंगठा चालत नसेल तरी ऑफलाईन पद्धतीने लाभार्थ्याचा डाव्या किंवा उजव्या हाताचा स्पष्ट अंगठा किंवा स्वाक्षरी नोंदवहीवर घेणे। आता माहिती सबमिशन, ई पॉस मशीन किंवा सर्व्हर पुन्हा सुरू झाल्यानंतर, आता इथं बघा ह्यांनी जे हायलाईट केलं ह्याच्या पुढचं ह्याच्यावर उत्तर आहे
ई पॉस मशीन किंवा सर्व्हर पुन्हा जर सुरू झाल्यानंतर सदर ऑफलाईन वाटपाचा डेटा पुढील मंजुरीसाठी तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे तहसीलदार पुरवठा विभाग यांच्याकडे सादर करणं अपेक्षित होतं. आत्ता सुरू आहे जूनचा महिना आणि या जूनच्या महिन्यात अद्याप तरी ह्या लोकांनी तशी माहिती तहसीलदारांना दिलेली नाही, त्या संदर्भामध्ये तसं काय कळवलं नाही. त्याचबरोबर हे ऑफलाईन वाटपण्याचा यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा आदेश नाही. लक्षात घ्या, आदेश नाही. आता ह्यांचं म्हणणं आहे की या अहवालानुसार किंवा त्या अधिकाऱ्याने जो एकदम कायदेशीर पद्धतीनं वाचण्याचा, या दुकानदारांना वाचवण्याचा कसा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला हायलाईटमध्ये तुम्हाला सांगितलं. आता मला प्रश्न पडला आहे, जर यांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती, ह्यांचं सर्व्हर डाऊन होतं किंवा डेटा जर ऑनलाईन आला नव्हता, तर मग ह्या 12 दुकानाला काय 11 दुकानाला, म्हणजे 12 दुकानापैकी 11 दुकानाला काय धाड भरली होती काय? म्हणजे ह्यांचं चकट्याचं सर्व्हर बंद पडलं होतं काय? ह्या 11 दुकानदारालाच म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती का? ह्या 11 दुकानदारालाच माल वाटप करायला म्हणजे ऑफलाईनचा त्यांना आग्रह होता का? त्याचे कारण बघा. माझ्याकडे हे काळेवाडी शहराचं, ह्याची देखील मी बातमी तुम्ही माझ्या चॅनलवर बघत असाल. हे काळेवाडी शहराचं दुकान आहे. याच काळेवाडी शहराच्या व्यक्तीनं डिसेंबरमध्ये ऑनलाईन माल वाटप केलं आहे बघा. डिसेंबरमधला त्यांचं ऑनलाईन माल वाटप केल्याचं हे ऑनलाईन रेकॉर्ड आहे. म्हणजे रेणापूर शहरातलंच हे काळेवाडीचं दुकान आहे ना. मग ह्या दुकानदारांनी माल कसा ऑनलाईन वाटप केला? मग ह्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्ह होती का? मग ह्यांच्याकडे सर्व्हर डाऊन नव्हतं का? मग ह्यांच्याकडे जे आहे ह्यांचा डाटा त्या मशीनवर उपलब्ध नव्हता का? मग ह्या लोकांनी, ह्या दुकानदारांनी कसं काय वाटप केला? हा प्रश्न आहे की नाही? आणि ह्याच प्रश्नाबद्दल मी झगडतोय. एक दुकानदार वाटप करतो आणि 11 दुकानदार का वाटप करत नाहीत? त्याचे कारणं अनेक आहेत. त्यांचे कारणं असे आहेत की ह्यांना हा मालाचा गपळा करायचा होता आणि त्या गपळा करण्यामध्ये हे यशस्वी झाले. काय झाले? यशस्वी झाले गपळा करणाऱ्यामध्ये. आणि या गपळा करणाऱ्यामध्ये जे कोणी अधिकारी अशा पद्धतीनं अहवालामध्ये एखाद्या कायद्याचा आधार घेऊन जर वाचवत असेल दुकानदाराला, अपेक्षित काय होतं आम्हाला? दुकानदारांनी चूक केली, दुकानदाराची चूक आहे तर दुकानदारावर तात्काळ कारवाई करणं तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडून आम्हाला अपेक्षित होतं. पण ह्याच तहसील, रेणापूर तहसीलच्या लोक या दुकानदाराला पाठीशी घालण्यासाठी एखादा कुठला तरी कागद आणायचा, ते चिठ्ठा आणायचा, त्या चिठ्ठ्यावर ते हायलाईट करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा. मूळ मुद्द्यावर येत्या परत या काळेवाडीच्या शहरातल्या दुकानदारांनी हे ऑनलाईन वाटप केलं. डिसेंबरचं आहे हे. डिसेंबरचं तुम्हाला मी स्क्रीनला देखील आज दाखवणार आहे. ह्या डिसेंबरच्या ट्रान्झॅक्शन पावत्या त्या व्यक्तीच्या, या डिसेंबरच्या ट्रान्झॅक्शन पावत्या त्या, एवढे ट्रान्झॅक्शन त्या महोदयांनी केलेत. हे बघा, ट्रान्झॅक्शन जवळपास त्यांचे ट्रान्झॅक्शनचा आकडा म्हणलं तर 177 का 17 काय ते ट्रान्झॅक्शन या व्यक्तीनं केलेत. मग ह्याने ऑनलाईन कसा वाटप केला? या दुकानदाराला ऑनलाईन वाटप करायला काय वरून ह्याची स्पेशल यंत्रणा आहे काय? म्हणजे स्पेशल याला इंटरनेट येते का? स्पेशल माल येतो किंवा हा व्यक्तीला दुसऱ्या राज्यातून माल येतो का दुसऱ्या देशातून माल येतो? हा व्यक्ती वाटप करतो आणि बाकीचे व्यक्तींना वाटप करायला काय धाड भरली होती काय? हा देखील प्रश्न उपस्थित करतोय. आता ह्या लोकांनी, ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डिसेंबरमध्ये, म्हणजे त्या आधारानुसार मी सांगतोय बरं काय, ह्यांचं म्हणणं ते जाऊ द्या बाजूला, या आधारानुसार ह्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्ह नव्हती, माल उपलब्ध नव्हता किंवा माल त्या राशन कार्डावरती आला नव्हता, यांचं असं म्हणणं आहे. तर मला सांगा, आता हे एक दुकान आहे, ज्या 11 दुकानामधलं हे 11 दुकानातलं एक दुकान आहे. या दुकानदाराने, मी तुम्हाला सांगतो ह्याचं देखील तुम्हाला मी माहिती टाकतो, ह्याने बी ट्रान्झॅक्शन केलेत. ह्याने 5 ट्रान्झॅक्शन केलेत बघा ऑनलाईनला, 5 ट्रान्झॅक्शन केलेत. मग 5 ट्रान्झॅक्शनपर्यंतच तुमची मशीन चालू होती का? म्हणजे 5 ट्रान्झॅक्शन होईपर्यंतच तुमची मशीन तुम्ही चालू ठेवलात का? हा देखील प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी दुसरं तुम्हाला दाखवतो, अजून एक दुकान आहे माझ्याकडे. आता हे बघा, ह्या दुकानदाराने हे सगळं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करून मी दाखवतो, स्क्रीनवरती दाखवतो. ह्यांनी एकच पावती काढली आहे बघा डिसेंबरमध्ये, आहे का? एकच पावती काढली आहे व्यक्तीनं. तर आता दुसरं एक दुकान दाखवतो तुम्हाला. मग ह्यांचे समजा 10 ट्रान्झॅक्शन जर होतात, 10 ट्रान्झॅक्शन होतात तोपर्यंत ह्यांची मशीन चालते. मग नंतर काय होतं, ह्यांची मशीन का चालली नाही किंवा ह्यांचे ट्रान्झॅक्शन का झाले नाहीत किंवा ह्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी का नव्हती, हे बघा ह्या महाशयांनी त्यांचा आधार घेऊन सांगतात. तर यांचे ट्रान्झॅक्शन बघावं का, हे डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन या दुकानाचं बरं का, या दुकानाचं डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे.
मशीन चालू नव्हती, डेटा उपलब्ध नव्हता, मशीनवर डेटा आला नव्हता, इंटरनेट कनेक्टिव्ह नव्हती, सर्व्हर डाऊन होतं. मग ह्यांचे हे एवढे ट्रान्झॅक्शन कसे झाले हो? हे का 59, 84 ट्रान्झॅक्शन कसे ऑनलाईन झाले? मग 84 ट्रान्झॅक्शन होईपर्यंत तुमची मशीन चालू होती का? कुणाला वेड्यात काढताय नेमकं? महाराष्ट्र शासनाला वेड्यात काढताय का तिथल्या पुरवठा अधिकाऱ्याला वेड्यात काढताय का इथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला वेड्यात काढताय? नाही, तालुका पुरवठा अधिकाऱ्याला तुम्ही वेड्यात काढणार नाही, कारण हे तुमच्या तालुका पुरवठा अधिकारी आणि तिथले वरिष्ठ अधिकारी तुमच्या संघ त्यांची तुमची मिली बघत आहे. तुम्हाला का अजून दुकानं दाखवतो. या दुकानामध्ये ह्यांनाही जर म्हणत असतील जर ट्रान्झॅक्शन झालं आहे तर कसं ट्रान्झॅक्शन झालं? मग ह्यांचे डिसेंबरचे ट्रान्झॅक्शन कसे झाले एवढे? जर ह्यांना ऑफलाईन वाटप करायचंच होतं तर हे बघा डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन एवढंच कसं काय ट्रान्झॅक्शन झालं? कशामुळं झालं ट्रान्झॅक्शन? हां, महत्त्वाचा मुद्दा आहे.